नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणते, की आकाश तो माणूस आपल्या गाडीचा पाठलाग करतोय. तेव्हा आकाश म्हणतो, की ठीक आहे, मी पुढे जाऊन आता गाडी थांबवतो. तेव्हा आकाश आता पुढे जाऊन गाडी एका बाजूला थांबवतो. तरीसुद्धा खोलप बरोबर त्याच्या गाडीच्या मागेच आपली गाडी थांबवून ठेवतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश बघितलंस ना तू, तो आपल्या पुढे जातच नाहीये. तेव्हा आकाश आणि भूमी दोघंजणं आता त्याला जाब विचारायला येतात. आकाश म्हणतो, तुम्ही आमच्या गाडीचा पाठलाग करताय का? तेव्हा इथे लगेचच खोलप म्हणतो, की मी कशाला तुमच्या गाडीचा पाठलाग करू? भूमी म्हणते, की तुम्ही आमच्या गाडीचा पाठलाग करताय. तुम्हाला किती वेळा तरी संधी दिली पुढे जाण्याची, पण तुम्ही पुढेसुद्धा गेला नाहीत. याचा अर्थ काय होतो? तुम्ही आमचा पाठलाग करताय ना? तेव्हा खोलप म्हणत असतो, अहो असं काय करताय तुम्ही? मी तुम्हाला ओळखतो का? की तुम्ही मला ओळखता? मी तुमचा कशाला पाठलाग करू? मी तुमच्या गाडी मागे चालवतोय याचा अर्थ काय मी तुमचा पाठलाग करतोय का? मला काही दुसरं काम नाही आहे का? आपल्या दोघांची काही पर्सनल दुश्मनी तरी आहे का? म्हणून तुम्ही मला असं बोलताय. आता तुम्ही तुमची गाडी कशी चालवताय हा तुमचा प्रश्न आहे. तुम्हीच मध्ये स्पीड वाढवताय काय? मध्ये स्पीड तुम्ही कमी काय करताय? आणि मला का बोलताय? मी काही तुमचा पाठलाग वगैरे करत नाही आहे. आणि एवढाच जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना, तर एक काम करा, पोलिसांना फोन करा आणि इथे बोलावून घ्या आणि सांगा सगळं. मी कशाला घाबरू? हे बघा, मी काही तुमचा पाठलाग वगैरे करत नाही आहे. तुमचा आणि माझा संबंध तरी आहे का? मी तुम्हाला अजिबात ओळखत नाही. तुम्ही मला ओळखत नाही. मग कशाला माझ्याबरोबर वाद घालायला तुम्ही इथे आलात? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघा, मला तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे. तेव्हा खोलप म्हणतो, तुम्ही पोलिसांना बोलवा हवं तर, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही पोलीस वगैरे काही नको. तुम्हाला जर आमच्या गाडी चालवण्याचा एवढा त्रास होतोय, तर तुम्ही प्लीज तुमची गाडी पुढे घेऊन जा. मी तुमच्या मागून चालवतोय. तेव्हा इथे आकाशने आता खोलपला पुढे जायला सांगितलेलं असतं आणि खोलपला सुद्धा काही करता येत नाही. कारण इथे आकाशला त्याने 2 गोष्टी सुनावलेल्या असतात. त्याच्यामुळे आकाश बोलल्यानंतर आणि त्या दोघांचा संशय वाढू नये म्हणून आता खोलप आपली गाडी घेऊन पुढे जातो. तेव्हा इथे भूमी खूप घाबरलेली असते. आकाश म्हणतो, भूमी जाऊ दे त्यांना. तसंही मीच गमतीमध्ये गाडी थोडी फास्ट, थोडी स्लो चालवत होतो ना, तेव्हा ते असे बोलले. तेव्हा इथे खोलप आता पुढे निघून येतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, की खोलप काय झालं? तेव्हा इथे भूमी आकाशला म्हणत असते, की आकाश तरीसुद्धा मला खूप जास्त भीती वाटते आणि काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटते. तेव्हा आकाश म्हणतो, काळजी करू नको. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते, की खोलप काय झालं ते सांगशील का? तेव्हा खोलप म्हणत असतो, की काळजी करू नका, तुमचं काम होणारच आहे. पण आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला. त्यांना माझ्यावरती संशय आला. तेव्हा ते दोघंजणं मला जाब विचारायला आले. आमच्या दोघांची तू मैमसुद्धा झाली. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, मला कारणं नको आहेत, मला रिझल्ट हवा आहे. मला त्या दोघांचा मृतदेह हवा आहे, कळतंय तुला? तेव्हा इथे खोलप म्हणत असतो, माझा आता पहिला प्लॅन फसला म्हणून काय झालं? ते दोघंजणं विलापर्यंत पोहोचेपर्यंत मी किती किती ठिकाणी आपली माणसं पेरून ठेवली आहेत, तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे. एका ठिकाणी तरी ते दोघंजणं नक्की सापडतील. तेव्हा रागिनी म्हणत असते, की मला रिझल्ट हवा आहे. मला ते दोघंजणं मेलेले हवेत. मरून झाल्यानंतर कुठल्याही दरीत फेकलत ना तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे आकाश आणि भूमी दोघे गाडीमध्ये बसतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे आता मकावाला दिसल्यानंतर भूमी म्हणते, की आकाश मला मका हवाय खायला. तेव्हा इथे आकाश म्हणतो, की भूमी म्हणजे लोक दागिने बघून खुश होतात, पण तू जिलेबी, मका हे सगळे पदार्थ बघितल्यानंतर खुश होतेस. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू आणतोयस का माझ्यासाठी? तेव्हा इथे रागिणीने सुद्धा आता 3 मके भाजून घेतलेले असतात आणि ती म्हणत असते, की आकाश एकदा म्हणत होता, की भूमीचा मका म्हणजे वीक पॉईंट आहे आणि तिचा हा वीक पॉईंटच तिला आता या जगातून नाहीसं करणार आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, पण आई तुम्हाला खरंच वाटतंय का, की भूमिताई तिथे मका खायला जाईल आणि तिने जर गाडीच थांबवली नाही तर? तेव्हा रागिनी म्हणते, की अभि तुझ्या बायकोला जरा समजाव रे. नेहमी ती निगेटिव्हच बोलत असते, अजिबात कधीही पॉझिटिव्ह बोलत नाही. तेव्हा तिला जरा तू गप्प बसायला सांग. जे काही होईल ते चांगलं होईल असं बोलताच येत नाही का तिला? तेव्हा रागिनी म्हणत असते, की त्या दोघांचं काम आता तमाम होणार आणि मी खोलपला सांगितलंय, त्या दोघांची डेड बॉडी आहे ना, ती कुणाला दाखवायला सुद्धा ठेवू नकोस. कुठल्या तरी दरीमध्ये फेकून द्या आणि मोकळा हो म्हणून. तेव्हा रागिनी म्हणत असते, की आकाशभूमी तुमच्या दोघांचं आता काही खरं नाही आहे. तुम्ही दोघंजणं परत इथे कधी येणारच नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, बापरे, म्हणजे हे लोक मारामारीच्या गोष्टी कशा करतायत? मला तर वाटतं यांच्यापर्यंत मी कधीच पोहोचू शकत नाही. इतका घाणेरडा विचार असतो यांच्या मनात.
त्यानंतर इथे आता आकाश आणि भूमी दोघंजणं गाडीतून जात असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तू इथे थांब, मी तुझ्यासाठी मका घेऊन येतो. भूमी म्हणते, आकाश अरे इथे खाण्यात काय मजा आहे, खरा मका तर मकाच्या गाडीवरती उभं राहून खाण्यात आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे जाऊया. तेव्हा इथे लगेचच भूमी म्हणते, आणि खरी मजा तर एक मका दोघांमध्ये खाण्यात आहे. एका बाजूने मी खाणार, दुसऱ्या बाजूने तू. तेव्हा आकाश म्हणतो, खरं तर मका आहे ना एका बाजूनेच खाण्यात खरी मजा आहे. तू सुद्धा त्याच बाजूने आणि मी सुद्धा. त्यानंतर इथे आकाश म्हणतो, थांब आपण चल मका घेऊन येऊया. तेव्हा इथे आकाश जात असताना भूमी उभी राहते आणि म्हणते की नाही मी नाही येणार. आणि इथे ती बाई जे काही बोललेली असते सगळं भूमीला आठवतं की इथे अजून संकटांची मालिका संपलेली नाही आहे. तुला तुझे डोळे उघडे ठेवावे लागणार आहेत आणि तुला तुझा संसार आणि सौभाग्य तुला वाचवायचं आहे, हे लक्षात ठेव. तेव्हा इथे आता भूमी आकाशकडे बघत असते. आकाश तिलाच मका आणण्यासाठी पुढे पुढे जात असतो आणि जो मकेवाला असतो तो एक नंबरचा गुंड माणूस असतो. तो तिथे हातामध्ये चाकू घेऊन उभा राहिलेला असतो आकाशला मारण्यासाठी. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू येतेस ना, बरं बरं ठीक आहे, नको येऊ तू, मी तुझ्यासाठी इथेच मका घेऊन येतो. तेव्हा इथे भूमी आता आकाशकडे बघतच राहते. तेव्हा इथे आकाश आता तिच्यासाठी मका आणायला जात असतो. पण इथे आता भूमी खूपच जास्त मनामध्ये घाबरते. तिला असं वाटतं की आता जे काही घडणार आहे ते चांगलं नाही आहे. तेव्हा इथे आता आकाश आणि भूमी दोघंजणं मका खायला जाणार असं त्या मक्केवाल्याला वाटतं आणि तो आता भूमीला आणि आकाशला मारायच्या आधी इथे आता रागिनीला व्हिडिओ कॉल करतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की हे बघ अभि, त्या मक्केवाल्याने आता मला व्हिडिओ कॉल केलेला आहे. आता भूमी आणि आकाशला जेव्हा तो मारेल ना तेव्हा आपण लाईव्ह इथे सगळा टेलिकास्ट बघूया. तेव्हा इथे आकाशला जाताना बघून भूमी आता खूपच जास्त घाबरत असते. तेव्हा इथे आकाश आता रस्ता क्रॉस करून आता मक्याच्या गाडीपर्यंत पोहोचणार. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश थांब. तेव्हा रागिनी म्हणत असते की चल आकाश चल. ही भूमी कुठे गेली? भूमी काही येत नाही आहे. आता दोघांची रवानगी आता वरती होणार. पुन्हा तुम्ही दोघंजणं इथे येणार नाही. तेव्हा इथे आकाश आता मका घ्यायला जाणार. भूमी त्याला आवाज देत त्याने म्हणते की आकाश थांब. तेव्हा आकाश मागे वळून तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा गुंड माणूस त्याला मारण्यासाठी पुढे जाणार. तिथे 2 कस्टमर येतात. तेव्हा इथे तो माणूस खूप घाबरतो आणि लगेच मागे जाऊन उभा राहतो, जेणेकरून कुणीही त्यांना मारताना बघू नये म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश थांब ना, नको आहे मला मका, नको जाऊ तू तिथे. तेव्हा आकाश म्हणतो, अगं असं काय करतेस भूमी, तुलाच खायचं आहे ना मका, मग घेऊ दे ना मला. तेव्हा भूमी म्हणते, आता सांगितलं ना तुला मला नको आहे म्हणून, हे बघ मला तेव्हा खायचं होतं पण आता नाही खायचं आहे, तू चल बरं. तेव्हा इथे आता आकाशसुद्धा मागे वळून येत असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय झालं, या दोघांनी मका का खाल्ला नाही, असा प्रश्न तिला आता पडलेला असतो आणि त्यामुळे ती आता खूपच जास्त रागवलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय झालं, तुला मका खायचं होतं ना? भूमी म्हणते, नाही मला आता नाही खायचं आहे म्हणून नको म्हणाले ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू रागवलं नाहीस ना रे, आधी मला खायचं होतं आणि आता मी नाही म्हणाले. तेव्हा आकाश म्हणतो, अजिबात नाही, आता इथने पुढे 4 दिवस मी फक्त माझ्या बायकोची मर्जी राखणार आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो का? तर इकडे आकाश म्हणतो की हो. तेव्हा आकाश म्हणतो, चल आता आपल्याला लवकरात लवकर विलाला पोचायचं आहे, आपला विला आपली वाट बघत असेल. तेव्हा आकाश भूमी आता पुन्हा गाडीमध्ये बसतात. तेव्हा भूमीला वाईट वाटत असतं. ती पुन्हा एकदा आकाशला सॉरी म्हणते. तेव्हा आता गाडी सुरू होते. तेव्हा रागिनी खूपच जास्त रागवत्याने म्हणते की नेहमी काही ना काहीतरी असं होतं की माझा प्लॅन फ्लॉप होतोच. आता या भूमीला काय गरज होती आकाशला थांबवायची? झालं असतं ना दोघांचं काम, मी तरी मोकळी झाले असते. आता माझा हा प्लॅन फसला, आता नंतर काय करायचं? तेव्हा अभि म्हणत असतो की आई काळजी करू नको, तुझा एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, आता विलामध्ये त्यांच्याबरोबर जे काही घडेल ना ते त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. तेव्हा इथे भूमी आणि आकाश आता त्या विलाजवळ पोचलेले असतात. तेव्हा इथे दरवाजा उघडला जातो. आकाश जाऊन आता भूमीच्या इकडचा दरवाजा स्वतःच्या हाताने उघडतो, तिला मानाने आता गाडीतून उतरवतो आणि इथे आकाश आता भूमीचे खूप लाड करत असतो, तिची काळजी घेत असतो. त्यानंतर इथे दोघांसाठी आता छान म्युझिक असतं. तेव्हा भूमी आता बघते आकाशकडे, तिला खूप आनंद होतो आणि म्हणत असते की आकाश तुला माहिती आहे ना मला हे म्युझिक खूप आवडतं ते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो मला माहिती आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश माझ्यासाठी अजून किती सरप्राईजेस आहेत? तेव्हा आकाश म्हणतो, खूप जास्त, ह्या 4 दिवसांमध्ये तुला मी खूप जास्त सरप्राईज देणार आहे. तेव्हा इथे भूमी लगेचच आकाशकडे बघून हसायला सुद्धा लागते आणि ती लाजतसुद्धा असते. तर इथे तिच्यासाठी आता जे गाणं वाजत असतं
ते आता तिला खूपच जास्त आवडतं आणि ती खूप खुश होते. आकाश तिच्यासाठी जे काही करतोय त्यामुळे ती आनंदी झालेली असते. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, तुला बरोबर माहिती आहे मला कधी काय हवं आहे आणि कधी काय नको ते. तेव्हाच तू हे म्युझिक वाजवायला सांगितलंस ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे तर काहीच नाही आहे. अजून बघ, अजून तुझ्यासाठी खूप सरप्राईजेस आहेत. तेव्हा भूमी म्हणते, हो का? मग चल आपण आता आपल्या रूममध्ये जाऊया. तेव्हा इथे आकाश म्हणतो की चल. तेव्हा आकाश आता लगेचच भूमीला तिथून घेऊन जातो आणि ज्यांनी त्यांच्यासाठी गिटार वाजवलेली असते, गाणं वाजवलेलं असतं, दोघेही त्यांना थँक्यू म्हणतात. त्यांना खूप इज्जत देतात आणि मग पुढे निघून जातात. तेव्हा इकडे आता मानसी कामं करत असते. पौर्णिमा उभी राहून तिथे आता खात बसलेली असते. ती म्हणते, अजून काय करतेस गं तू? सगळं तर झालंय ना? तेव्हा मानसी म्हणत असते, कैरी कापून झाली, पण आता लोणचं बनवायला नको का? ते आता मुरत ठेवायचं आहे. त्यानंतर आपण एक काम करूया, थोडंसं लिंबाचं लोणचं पण करूया. तेवढंच वापरता येतं ना. आणि नंतरला शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवूया. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हे एवढं सगळं आताच का करायचं आहे? तेव्हा मानसी म्हणते, अगं असं काय करतेस? हे सगळं बनवायलाच पाहिजे ना, कारण हे सगळं जेवणामध्ये लागतं आपल्याला. लोणचं, लिंबाचं लोणचं, शेंगदाण्याची चटणी हे बनवून ठेवलं म्हणजे कसं सारखं-सारखं नाही बनवलं तरीसुद्धा चालेल. आणि पौर्णिमा, तू नेहमीच कामामध्ये कामचुकारपणा करत असतेस. जेव्हा भूमिताई असते तेव्हा तू काही काम करतेस का? नाही ना. पण आता घरातले सगळे अधिकार माझ्याकडे आहे, जबाबदारी ताईने माझ्याकडे दिली. त्यामुळे आता मी सांगेन ना तसंच करायचं आहे तुला. आणि हे खाणं फक्त काय आम्ही सगळेजण खातो का? तू लोणचं वगैरे चटणी खात नाही का? मग थोडीशी मदत केलीस तर काय झालं? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अरे वा मानसी, सगळे हक्क अधिकार हातामध्ये आले तर लगेच स्वतःला मालकीण समजायला लागलीस. तुझा सूरच बदलला गं बोलायचा. तेव्हा मानसी म्हणते, हे बघ पौर्णिमा, मला चुकीचं समजू नकोस, पण जर कामामध्ये थोडीशी मदत केलीस तर तुझं काहीही वाकडं होणार नाही आहे, कळलं ना? तेव्हा इथे पौर्णिमा रागाने आपल्या रूममध्ये जाते आणि उगाचच बेडशीट वगैरे नीट करत असते, कारण तिला अजिबात कामं करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. ती म्हणत असते की भूमी गेले ना हनीमूनला, तिचं तिथेसुद्धा अजिबात चांगलं होणार नाही आहे, तिचं हनीमून स्पॉईल होईल. तेव्हा इथे आजी येतात आणि पौर्णिमेच्या कानाखाली मारतात आणि आजी म्हणत असतात, काय गे पौर्णिमा, स्वतःच्या बहिणीबद्दल हे सगळं बोलताना तुला काहीच नाही वाटलं का गं? आता कुठे भूमीच्या आयुष्यामध्ये आनंदाचे 2 क्षण आलेत, पण ते सुद्धा तुला बघवत नाहीयेत. अगं बहीण आहेस की कैदाशी आहेस तू? असं आता आजी रागानेच बोलतात. आत्तापर्यंत मी तुझं सगळं वागणं सहन केलं, पण तू नेहमी भूमीच्या जीवावरतीच उठण्याचा प्रयत्न केलेला आहेस. तिला वाईट साईड बोलतेस, तिला चुकीचं बोलतेस. अगं तुझ्यासारखी बहीण असल्यापेक्षा ती नसलेली कधीतरी बरी. तेव्हा इकडे आता पौर्णिमा रागाने आजीजवळ बोलायला जात असते. तेवढ्यातच मानसी इथे आता पौर्णिमेचा हात पकडते आणि तिला गप्प करते. तेव्हा पौर्णिमेला राग येतो आणि ती सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, ताई आणि आकाश जी जीवदोघं न सुखरूप येतील ना, तेव्हा आजी म्हणतात, अजिबात काळजी करू नको. तेव्हा मानसी म्हणते की दिसत नाही, पण मला वाटतं पौर्णिमेच्या जिभेवरती काळा तिल आहे. ती जेव्हा जेव्हा बोलले ना काहीतरी वाईट होईल, तेव्हा नक्कीच काहीतरी वाईट घडलेलं आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात की मानसी बाळा, त्या दोघांना काहीच नाही होणार. अगं कावळ्याच्या शापाने कधी काय मरते का? अजिबात नाही. तेव्हा इथे आता आकाश भूमीचं इथे स्वागत करत असतो. तो म्हणतो की वेलकम मॅडम. तर इकडे आता विलामध्ये जो रूम असतो तो खूपच जास्त छान असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की मोगरा, आणि ती मोगऱ्याचा वास घेते आणि म्हणते की आकाश, तुला बरोबर माहिती आहे ना मला कधी काय हवं असतं. आता मी एवढं प्रवास करून थकले, माझा थकवा लगेच निघून गेला या मोगऱ्याच्या वासाने. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, म्हणूनच ठेवायला सांगितला होता. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, हे बघ ना, इथे कसं राजहंस तयार केलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, तुला माहिती आहे का भूमी, राजहंस का तयार करतात ते? कारण इथे येणारं कपल या राजहंसच्या कपलप्रमाणे एकमेकांमध्ये गुंतायला हवं आहे म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो का? तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी, आपण सुद्धा आता नवरा बायको इथे आलो आहोत, आपण सुद्धा एकमेकांमध्ये गुंतायला हवं आहे ना? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, आपण कशाला गुंतायला हवं आहे? आपण तर ऑलरेडीच एकमेकांमध्ये गुंतलेले आहोत. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी तुला विचारू का, आपण नक्की किती एकमेकांमध्ये गुंतलो आहे ते? तेव्हा भूमी म्हणते, गप्प बस तू. बरं मी जाते आणि जरा आता फ्रेश होऊन येते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तिथे कपाटामध्ये टॉवेल आहेत. तर इकडे आता खोला पोचलेला असतो त्या विलाच्या जागी, जिथे भूमी आणि आकाश दोघंजण आलेले असतात.
त्यानंतर इथे आकाशने भूमीसाठी ड्रेस आणलेला असतो आणि तो ड्रेस आता भूमी घालून येते. ती खूप जास्त लाजत असते, ऑकवर्ड होत असते. तेव्हा आकाश हिच्याकडे बघतो आणि चक्कर येण्याचं नाटक करतो. भूमी म्हणते, "आकाश कशी दिसते मी?" तेव्हा आकाश म्हणतो, "खूप छान दिसतेस तू. भूमी तुला माहिती आहे तू किती सुंदर दिसतेस या कपड्यांमध्ये." तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, मी तुला कुठल्याही कपड्यांमध्ये सुंदरच दिसत असते आणि ती लगेचच लाजायला लागते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आकाशने आता भूमीचे डोळे बंद केलेले असतात आणि आता आकाश तिला घेऊन बाहेर येत असतो. त्यानंतर इथे आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, या आय लव्ह यूचं उत्तर तू मला देणार नाही आहेस का? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, या आय लव्ह यूचं उत्तर मी तुला देणार आहे, पण ते इथे नाही, तिथे पाण्यात जाऊन. तेव्हा भूमी आता आकाश बरोबर इथे पाण्याजवळ येत असते. तर खोलपने आता त्या पाण्यामध्ये आता करंट टाकलेला असतो. त्या दोघांनी जर पाण्याला हात किंवा पाय लागला तर त्यांना करंट लागेल अशी सोय केलेली असते. तर भूमी आणि आकाश दोघंजणं नकळतपणे त्या पाण्यामध्ये पाय टाकत असतात.